नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं मनस्वी स्वागत। काल पेपर झाला भाऊ मुंबईचा, तुला ताण आला, ताण घेऊ नको, मी तुझ्यासोबत आहे। तू अभ्यास केलाय, तू तुझ्या स्वप्नाशी तुझ्या मेहनतीशी एकनिष्ठ होता, तू छान अभ्यास करत होता, तर महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना पेपर अवघड गेलाय, तुला एकट्याला ताण घ्यायची गरज नाही आहे। रिझल्ट 80 वर लागलाय, तुला 80 मार्क पडले, तुला ताण घ्यायची गरज नाही। 13 मार्कावर रिझल्ट लागला, तुला 13 मार्क पडलेत, तुला लागण्याशी मतलब आहे, त्यामुळे ताण घेऊ नको। येणाऱ्या 13,000 जागेचं शासनाने नवीन एक आश्वासन दिले, त्या जागेमध्ये लागण्याचा पुन्हा प्रयत्न करायचा। ज्या ज्या मुलांचा 1-2 मार्कांनी रिझल्ट जाणार आहे, ताण घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे। तुमच्यासाठी एवढंच म्हणेल, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत, ये तो मेरी जिंदगी का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है। त्यामुळे ताण घ्यायचा नाही, येणाऱ्या जागेमध्ये नक्कीच आपला रिझल्ट आपण काढूया आणि पाहूया मुंबई पोलीस भरतीचे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न किती सोप्या पद्धतीने सोडवायचे। मी हे ना ताण घेऊ नको भाऊ, आणि मला पण देऊ नको। आता प्रश्न काय आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 1 जसे 2 जसे 3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या? त्यांचं गुणोत्तर दिलं 1 जसे 2 जसे 3, त्यांचा मसावी दिलाय 12। मग तू ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी क्लास करतो त्या क्लासमध्ये तुला मास्तरानं सांगितलं असामायिक अवयवाला मसावीने गुणल्यावर त्या संख्या मिळतात। मग तो काम काय आहे, दिलेल्या गुणोत्तर असामायिक आहे का पाय। मग 1 2 3 असामायिक आहे का, म्हणजे याला कुठल्या संख्येने भाग जातो का, नाही। मग तो काम, हे दिलेलं गुणोत्तर असामायिक आहे, मग या असामायिकला मसावी म्हणजे 12 ने गुणणार। म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर, पहिली संख्या 12 1 12, दुसरी संख्या 12 2 24, तिसरी संख्या 12 3 36। किती सोपा प्रश्न होता। डायरेक्ट काय करायचंय, असामायिक अवयवाला मसावीनं गुणायचंय, म्हणून त्या 3 संख्या मिळाल्या 12 24 आणि 36। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये काही प्रश्न विनाकारण मोठाल्या शब्दामध्ये मांडलेत। आता प्रश्न दिला, एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे। जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदी यांच्यातील फरक 48 मीटर असेल तर आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल। आता पहा, हा आयत आहे, या आयतामध्ये काय विचारले पहाय। आता हा आयत आहे आणि या आयतामध्ये काय म्हणते माहिती आहे का, की आयताच्या रुंदीपेक्षा लांबी 60% जास्त आहे आणि इथं तुम्हाला फरक दिलाय 48। मग 60% जास्त म्हणजे 100वर 60चा फरक, तर जी लांबी 48 ने जास्त आहे, फरक म्हणजे लांबी रुंदीपेक्षा जास्त, तर त्याची रुंदी काय, तिरकस गुणाकार केला, 100 गुणिले 48 भागिले 60, 0 कट झाला, 6 8 48, 8 10 80। मग तुला कळालं या आयताची रुंदी किती आहे, 80। मग तुला म्हणते रुंदीपेक्षा लांबी 60% ने जास्त, ते करण्यापेक्षा लांबी आणि रुंदी यांच्यातला फरक काय म्हणते, 48 ने जास्त आहे, 48 आहे, म्हणजे रुंदी 80 असेल तर 48 न जास्त कोण आहे, लांबी, आणि म्हणून लांबी काय 88 8 8 आणि 4 12, म्हणून तुला लांबी मिळाली 128। पहा तू 80 चे 60% काढ, तुला 128 येते का नाही, 48 आणि 80 128। मग आता कॉमन गोष्ट आहे, तुला म्हणतंय आयताचे काय काढ, क्षेत्रफळ। मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी। आता आयताची लांबी मिळाली 128 आणि रुंदी मिळाली 80। मग आयताची लांबी 128, रुंदी 80, लांबी रुंदीचा गुणाकार म्हणजे आयताचे क्षेत्रफळ। मग आता शून्याचा विचार गुणाकारात करायचा नाही, डायरेक्ट 8 8 64, हातचे आले 6, हातचे जवळच कुठतरी लिहायची, नाही तर रजिस्टरच्या शेवटच्या पानावर लिहायला आणि सापडच ना हातचे कुठे लिहिलेत, है ना। मग 8 8 64, हातचे आले 6, 8 2 16, 16 आणि 6 22 ला 2, पुन्हा हातचे आले 2। मग काय 8 1 8, 8 2 10, आणि हा 0 राहिला होता तो जशाला तसा, म्हणून आयताचं क्षेत्रफळ काय 10,240। आता पुढे प्रश्न विचारला, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असेल तर प्रश्न विचारलाय त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढा।
आता पुढे प्रश्न काय दिलाय पहा, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढा। आता पहा, अर्धवर्तुळाची त्रिज्या काय म्हणते, अर्धवर्तुळ आहे आणि या अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर या अर्धवर्तुळाचे काय काढा म्हणते, क्षेत्रफळ काढा। आता अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 11/7 गुणिले दिलेल्या त्रिज्याचा वर्ग। हे सूत्र तुला राणे सरांच्या पुस्तकात कुठ प्रश्नामध्ये दिले। मग काम काय तुझं, त्रिज्या दिली 21 सेंटीमीटर, सूत्र आहे आपल्याकडे 11/7 गुणिले त्रिज्याचा वर्ग। मग 11/7 गुणिले त्रिज्याचा वर्ग म्हणजे 21 गुणिले 21, मग 21 त्रिक 63। मग पहा आता या ठिकाणी पुन्हा म्हणजे 7 न भाग दिला आपण, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 गुणिले 11, 11 त्रिक 33, हातचे आले 3, 11 सकी 66, 66 आणि 3 69, आणि म्हणून त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ असेल 693 चौरस सेंटीमीटर। आता पहा, यानंतर दिलेला प्रश्न काय आहे तो आपण पाहूया। प्रश्न दिलाय, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल। पहा, प्रश्न खूप छान विचारलाय की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळा इतके आहे जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास आयताची रुंदी किती म्हणते। आता पहा, या ठिकाणी हे आपण काढलेलं एक वर्तुळ आहे असं समजायचं, गोल आहे बाबा, हे काय आहे, वर्तुळ आहे आणि इथं एक आयात आहे। आयात म्हणजे ज्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप, आयात म्हणावं, आयत म्हणावं, आयात नाही, आयात म्हणजे विकत घेणे। आता वर्तुळाचा व्यास म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी सर्वात मोठी जीवा ज्याला वर्तुळाचा व्यास म्हणतात, तो इंग्रजीतील स्मॉल डी या अक्षराने दर्शवतात। काय करतात, डी या अक्षराने दर्शवतात। मग आता या ठिकाणी व्यास काय आहे म्हणते, तर लक्षात घ्या 140 मीटर लांबीचा, त्याच्यानंतर लांबी काय म्हणते 140 मीटर लांबीची। तुला काय म्हणते त्याने की आयताची रुंदी काढ, आयताची काय काढ, रुंदी काढ। मग प्रश्न किती सोपा आहे, फक्त विचार कर। मग पहिल्यांदा काय करू आपण, इथं आयताची त्रिज्या काढू। काय असते, तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। मग व्यास 140 असेल तर तुला एवढं कळालं की या वर्तुळाची त्रिज्या 70 सेंटीमीटरची आहे। मग आपण पहिल्यांदा काय काढू, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू, कारण तुला दिले वर्तुळ आणि आयताचं क्षेत्रफळ सारखं आहे। मग कॉमन गोष्ट काय करणार तू, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायाचा वर्ग, पायचं चिन्ह बरोबर काढावं, नाहीतर तू काढ डान्सचं चिन्ह डडंग टटंग हे ना, ते काही तसं काढू नको बब्या, मी लय बेजार व्हायलो आता। मग काय करणार तू, 22/7 गुणिले r म्हणजे 70, 70चा वर्ग म्हणजे 70 गुणिले 70। मग काय केलं तू, 7 10 70, 70 10 700, 700 गुणिले 22, 22 आता 154, 2 शून्य जशाला तसे। या वर्तुळाचं क्षेत्रफळ 15,400 आणि प्रश्नात म्हणते वर्तुळ आणि आयताचं क्षेत्रफळ सारखं आहे, म्हणून या आयताचं क्षेत्रफळ पण किती, 15,400 चौरस सेंटीमीटर। मग आता तुला माहिती आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर भाऊ लांबी गुणिले रुंदी। मग आयताचं क्षेत्रफळ दिले तुला 15,400, आयताची लांबी आणि वर्तुळाचा व्यास सारखा होता, तुला रुंदी काढायची, ती आपण x मानू, म्हणून इथं लांबी किती आहे 140। मग 15,400 140 गुणाकारातले तू हा पुढे भागाकारात नेले आणि बरोबर x, काटाकाटी केली, 0 0 कट झाला, 14 1 14, 1 उरला पुन्हा 14 झाले, 14 1 14, 0 जशाला तसा, म्हणून त्या आयताची रुंदी काय, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर 110 सेंटीमीटर। चला यानंतरचा प्रश्न पाहूया आपण। चला यानंतरचा प्रश्न काय पहा, प्रश्न आहे एका मोबाईलची 18% GST सह किंमत 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती।
पहा काय म्हणते, 23,600 असल्यास कशासह? GST सह. मग आता तुला GST माहीत पाहिजे हा, कोणती घटना दुरुस्ती कधी झाली, 18% व्याट कसा वाढला, सर्वांसाठी समावेशक कर है ना. तर पहा 18% GST म्हणजे कर लागला. मग कॉमन गोष्ट आहे 18% टक्के म्हणजे 100वर जास्त. मग 100वर 18% जास्त म्हणजे 118. तर जिथं 23,600 त्याची मूळ किंमत काय? सोप्याच गोष्टी असतात. म्हणजे 18% वाढली म्हणजे 100ची वस्तू 118 झाली. तर जी सध्या 23,600 झाली ती सुरुवातीला होती काय? तो तिरकस गुणाकार केला. 100 गुणिले 23,600 भागिले 118. कॉमन आहे का नाही? 8 दोन्ही 16 आणि 11 दोन्ही 22 आणि ते हातचा इकडा पाढा तयार करायचा. कसा? 118चा 11 दोन्ही 22, 8 दोन्ही 16, हे 6 जशाला तसे हे एक इकडे मिळवायचा. 22 आणि 1 23 आले का? 236. मग 118 दोन्ही 236 आणि हे 2 शून्य. मग आता काय म्हणणार? बे एक बे, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य. म्हणून त्या वस्तूची तुला काय विचारलं होतं? तर त्या वस्तूची तुला विचारलं होतं मूळ किंमत. मग मूळ किंमत आहे 20,000. पहा आता पुढं प्रश्न काय दिलाय. तो प्रश्न असा आहे, सरासरी वेगावर. आता तुम्हाला हे बेसिक गोष्टी येत रे. राणे, कोकिळा पब्लिकेशन, फास्ट ट्रॅक, आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक आहिरे सरांचं गणित गुरु आहे ना, त्याच्यानंतर अजय चव्हाण सर, त्याच्यानंतर ढवळे सर, असे मार्केटला बहुतांश मातब्बर लोकांचे पुस्तक आहेत. कोणतं तरी एक पुस्तक घ्या, चांगले प्रश्न सोडून घ्या, म्हणजे तुमचं गणित चुकणार नाही. तर सांगायचं तात्पर्य, एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 किलोमीटर या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काढा. आता कधीही लक्षात घ्यायचं, सरासरी वेग म्हणजे काय? तर 2 गुणिले x गुणिले y छेदस्थानी x अधिक y. x म्हणजे जातानाचा वेग आणि y म्हणजे येतानाचा वेग. झालं. तुला काय दिले? जाताना तू चाललाय 40 किलोमीटर वेगानं आणि येताना तू यालाय 60 किलोमीटर वेगानं. म्हणून 2 गुणिले 40 गुणिले 60 छेदस्थानी 40 अधिक 60. आता तू हा जर असं केलं, समजा 60 कटले आणि 40 कटले, तर तुला टाइम लावून पाऊण तास मार पाहिजे, 1 सेकंद बी कमी नाही. हा, तुला कळावं बरं बब्या, म्हणजे असं काढता येत नसते. मग 2 गुणिले 40 गुणिले 60 यांची बेरीज 100. 2 शून्य 2 शून्य कटले, 6 चोक 24 आणि 24 दोन्ही 48. म्हणून सरासरी वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास. आता पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय दिलाय. अतिशय प्रश्न सोपा आहे, ताण घेऊ नका, प्रत्येक गोष्टी क्लिअर करूया आपण. आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख होईल? पहा 25 मे या तारखेला वार होता मंगळवार. ओके, मग 25 तारखेला मंगळवार होता आणि तुला काय म्हणते? पुढील आठवड्यात, कोणत्या? येणाऱ्या पुढील आठवड्यात तुला वार काढायचा आहे भाऊ शुक्रवारचा. म्हणजे तुला पहिले तर आजचा शुक्रवार काढावा लागेल, मागाला शुक्रवार काढावा लागेल, हे तुला कळावं. मग काय केलं? 25 मेला मंगळवार होता ना, तर तुला कळलं 26 मेला वार आहे बुधवार. वार काय? बुधवार. 27 मेला वार आहे गुरुवार आणि 28 मेला वार आहे शुक्रवार. चला, एक गोष्ट तुला मिळाली. मागील आठवड्यात शुक्रवार कोणत्या तारखेला होता? 28ला. मग 28 मध्ये 7 मिळवले तर काय आले? 35. 35 म्हणजे काय? 4 जून. कारण मे महिना 31 तारखेचा आहे ना, तर 35 मधून 31 गेले म्हणजे शिल्लक 4 दिवस म्हणजे 4 जून. मग 4 जूनला वार कोणता आला? शुक्रवार. मग 4 जून हप्ता चेंज, हप्ता म्हणजे आठवडा, आठवडा म्हणजे 7 दिवस प्लस करायचे, मग 11. मग 11 जूनला काय येईल? शुक्रवार येईल. 11 जूनला काय येईल? शुक्रवार येईल. म्हणजे तुला मागील आठवड्यात शुक्रवार कोणत्या तारखेला होता? 28 मेला. कळलं? 28 मेला. आणि सध्या जो आठवडा चालू आहे, आठवड्यात शुक्रवार कोणत्या तारखेले? 4 जूनला. कोणत्या तारखेले? 4 जूनला. कळलं का? त्यानं काय म्हणतंय? पुढील आठवड्यात शुक्रवार कोणत्या तारखेला? तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर येईल 11 जून. काय येईल उत्तर? 11 जून.
चला पुढचा प्रश्न. काही ताण घेऊ नका, प्रश्न सोपे आहेत, फक्त त्याच्या कन्सेप्ट कळणं गरजेचे आहेत. अ, ब आणि क या 3 भागीदारांनी अनुक्रमे 25,000, 30,000 आणि 15,000 रुपये गुंतून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेर त्यांना 2,10,000 रुपये नफा झाला, तर अ ला किती नफा मिळेल? पहा, दिलेल्या प्रश्नात 3 व्यक्ती आहेत, अ, ब आणि क. काय करायचं माहिती आहे का? भांडवल गुणिले मुदत बरोबर नफ्याचे गुणोत्तर. हे तुला प्रमाण भागीदारी त्या ठिकाणी तू क्लास करतो तिथं शिकला असेल, नाही शिकला तर मी तुला शिकवणार आहे. मग काय करणार तू? अ न गुंतवलेली रक्कम 25,000, अ चा कालावधी 12 महिने, ब ने गुंतवलेली रक्कम 30,000, ब चा पण कालावधी 12 महिने, क ने गुंतवलेली रक्कम 15,000, क चा पण कालावधी 12 महिने, आणि या तिघायला झालेला नफा आहे 2,10,000. चेकवर लिहिताना रक्कम कशी लिहितात ते पाहा एकदा, नाही तर लागला म्हणायला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, मेला तू थाडा. आता काय करायचं? पहिल्यांदा यांचं प्रमाण काढून घ्यायचं. मग काय करणार आपण? यांचा गुणाकार 12 पंचे 60, हातच्या आले 6, 12 दोन्ही 24, 24 आणि 6 30, हे 3 शून्य जशाला तसे. 12 पंचे 60, हातच्या आले 6, 12 दोन्ही 24 आणि 6 30. आता या ठिकाणी 12 त्रिक 36 आणि हे 4 शून्य जशाला तसे. या ठिकाणी 12 पंचे 60, हातच्या आले 6, 12 एक 12, 12 आणि 6 18, वरचे 3 शून्य जशाला तसे. आता प्रमाण 4 शून्य, 4 शून्य कटले, 4 शून्य कटले. आणखी संक्षिप्त करूया. पहा, लक्षात घ्या. 6 त्रिक 18, 6 6 36, 6 पंचे 30. याच्या पुढं भाग जातो का? जात नाही. म्हणजे याचा अर्थ अ ला नफा मिळाला 5x, ब ला नफा मिळाला 6x आणि क ला नफा मिळाला 3x. आता काय म्हणते? या तिघांचा नफा 5x अधिक 6x अधिक 3x बरोबर 2,10,000 आहे. आता कॉमन या ठिकाणी काय करणार आपण? लक्षात घ्या. 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14x बरोबर 2,10,000. म्हणून x बरोबर 2,10,000. हे 14 गुणाकारातले भागाकारात 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. मग हे 4 शून्य जशाला तसे. पुन्हा 30 ला 2 न भागलं. या ठिकाणी उत्तर बे एक बे, बे पंचे 10, हे 3 शून्य जशाला तसे. मग x ची किंमत आली 15,000. तुला काय विचारले? तर तुला विचारले एचा नफा. काय विचारले? एचा नफा. मग एचा नफा आहे 5x. मग 5 गुणिले x ची किंमत 15,000. मग 15 5 75, हे 3 शून्य जशाला तसे. आणि म्हणून याला काय रुपये मिळतील? तर तू या प्रश्नाचं उत्तर 75,000 रुपये मिळतील. आता पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न काय दिला आहे. याच्यामधले जे प्रश्न किचकट म्हणजे मी आकृती काढू शकत नाही किंवा लिहिता येणार नाही ते मी सोडून द्यायला आवर्जून सांगितलं. हां, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी सुविधानंतर होईल, जर असं काही दिवस ॲडजस्ट करा. वडील आणि मुलांच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13 जसे 3 असल्यास वडिलांचे वय किती? पहा, त्यानं काय म्हणतंय? सरासरी 40 वर्ष आहे. त्याच्यानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 13 जसे 3 आहे. म्हणजे वडिलांचं वय 13 या प्रमाणात आणि मुलांचं वय 3 या प्रमाणात आहे. तर तुला हे माहीत पाहिजे, सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. मग काय करणार आपण? तर कॉमन गोष्ट लक्षात घे. या सरासरीला 2 न गुणणार, कारण दोघांचं वय आहे. मग दोघांच्या वयाची बेरीज किती? तर आपलं उत्तर 80. सरासरीला संख्येनं गुणल्यावर बेरीज मिळते. मग दोघांच्या वयाची बेरीज किती? 80. मग यांच्या वयाचं प्रमाण काय दिले? 13 जसे 3. म्हणजे वडिलाचं वय तुला काय म्हणते? वडिलाचं वय काढा. मग वडिलाचं वय 13x आणि मुलाचं वय 3x.
मग कॉमन गोष्ट, वडिलाचं वय 13x अधिक मुलाचं वय 3x बरोबर एकूण दोघांच्या वयाची बेरीज 80. मग 13 आणि 3 16x बरोबर 80. मग x बरोबर 80, 16 गुणाकारातले भागाकारात, मग 16 85, x बरोबर आलं 5. तुला विचारलंय वडिलाचं वय, मग वडिलाचं वय होतं 13x. मग 13x म्हणजे काय, तर 13 गुणिले x ची किंमत 5 आणि म्हणून भाऊ वडिलाचं वय आहे 65 वर्ष. आता या ठिकाणी पहा, डायरेक्ट उत्तर पुन्हा कसं काढता येईल. डायरेक्ट म्हणजे आपल्याला वडिलाचं वय विचारलं होतं ना, मग डायरेक्ट उत्तर कसं काढायचं. वडिलाचे वय म्हणलं तर वडिलाचं प्रमाण किती आहे 13, छेदस्थानी प्रमाणाची बेरीज गुणिले त्यांच्या वयाची बेरीज. मग 13 छेदस्थानी 13 आणि 3 16 गुणिले त्या दोघांच्या वयाची बेरीज 80, 16 85, 13 पंचे 65 म्हणून वडिलाचं वय 65 वर्ष. चला पुढचा प्रश्न पहा काय आहे. आणि प्रश्नात फक्त काही नाही पहा, तार्किकता जरासं आपलं डोकं सेट असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं असतं. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग तासी 72 किलोमीटर असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल. पहा त्यानं काय म्हणते, एका पोलपासून दुसऱ्या पोलपर्यंतचं अंतर 30 मीटर आहे. त्यानंतर त्या गाडीचा ट्रेनचा वेग तासी 72 किलोमीटर आहे. तुम्हाला विचारलं 5 तासात तो किती पोल मोजेल. मग पहिलं तुझं काम काय आहे, 72 तासाप्रमाणे 72 किलोमीटर प्रति तासाप्रमाणे त्यानं 5 तास म्हणजे 360 किलोमीटर प्रवास केला. 5 दोन्ही 10, चला 1 5 7 35 आणि 1 36. आता पोल कशावर आहेत भाऊ, मीटरवर, आणि तुला अंतर कशात दिलंय, किलोमीटरवर. मग मोठ्या राशीला लहान राशीत कन्वर्ट करायचं असेल तर गुणावं लागते, आणि लहान राशीला मोठ्या राशीत करायचं असल्यावर भागावं लागते. मग तू काय करणार, 360 किलोमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी 1000 न गुणणार, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 36 1 36, हा 1 0 हे 3 0, हे 4 0, हे तुझं अंतर आलं मीटर मध्ये. ओके, आता तुझं काम काय आहे, या अंतराला तू 30 मीटरनं भागणार, कारण 30 मीटरवर 1 पोल आहे म्हणून 0 कट झाला. 3 1 3, 3 दोन्ही 6 आणि हे 3 0 जशाला तसे. पण लक्षात घे, तू जेव्हा ट्रेनमध्ये बसला तेव्हा बसल्या बसल्या तुला 1 पोल दिसला असेल, तेव्हाच तुला कळलं ना 30 मीटरवर 1 आहे. तू एखादा पोल रवायला तर तू असं अंतर मोजशील का, 1 2 3 30 आणि इथं पोल लावशील. तू सुरुवातीला लावणार ना, तेव्हाच 30 मीटर मोजशील ना. मग तू ट्रेनमध्ये बसल्या बसल्या 1 पोल मोजला का नाही तो, आणि तिथून पुढे 30 मीटरवर 1, मग हे झाले 12000 आणि प्लस 1, म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर 12001 पोल तू 5 तासात मोजशील. आता पुढचा प्रश्न पहा पुन्हा, काही ताण घेऊ नको, प्रत्येक प्रश्न सांगतो रे मी, आणि त्याच्यात जीके सांगतो पुन्हा, धिंगाणा करू पेपरचा द्या. आता काय म्हणताय, 64चा 4था घात भागिले 8चा 5वा घात बरोबर किती. 64चा 4था घात भागिले 8चा काय म्हणताय 5वा घात बरोबर किती. घातांकाचा कुठलाही प्रश्न सोडवताना तुला हे माहित पाहिजे की घातांकाचा पाया भाऊ समान करावा लागत असतो. घातांकाचा पाया काय करावा लागतो, समान. मग आता तू काय करू, आपण याला असं मांडू, कसं, 64 म्हणजे 8चा वर्ग. 64 म्हणजे काय, 8चा वर्ग, आणि हे जे वरचा घात दिलाय तो जशाला तसा. आता भागिले 8चा 5वा घात. मग आपल्याकडे नियम आहे कोणता, ए चा m घात कंसाचा n घात बरोबर ए चा m गुणिले n घात. घाताचा घात दिला असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. लक्षात घ्या भाऊ, याला म्हणतात पाया, याला म्हणतात घात, आणि याला म्हणतात घातांकित संख्या.
हे बेसिक माहीत पाहिजे. मग तू काय करणार, 8 यांचा गुणाकार 4 दोन्ही 8, 8चा 8वा घात भागिले 8चा 5वा घात. मग पुन्हा तुला नियम आहे. आता हे बेसिक गोष्टी आहेत भाऊ. काय नियम आहे, ए चा m घात भागिले ए चा n घात बरोबर ए चा m मायनस n घात. घातांकित संख्येचा पाया समान असेल, घातांकित संख्येमध्ये भागाकार असेल तर त्यांच्या घाताची वजाबाकी होते. आपल्या गावाच्या बाजूला संस्थेची शाळा होती, त्या शिक्षकानं 10-15 लाख रुपये भरले होते. त्यालाच गणित येत नव्हतं, ते तुला शिकवायला होतं म्हणून तुला त्यानं कुठं मोठं मराठीत सांगितलं असेल, ते बी तू आता विसरून गेला असेल आणि मग तुला कळालं आता काय पेपर आला बापा, हे का नाही. तर लक्षात घे, घातांकाचा पायासारखा असेल, घातांकित संख्या भागाकारात असतील तर त्यांची वजाबाकी होते. म्हणून 8चा 8वा घात मायनस 5वा घात बरोबर 8चा घन. 8 मधून 5 गेले, मग 8चा घन म्हणजे काय, तर 8चा घन म्हणजे 512. 8चा घन म्हणजे 512. चला आता पुढचा प्रश्न पहा. जरासा अवघड विचारला असं वाटत असेल तुम्हाला, ताण घेऊ नका, अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगतो. पहा काय म्हणते, 24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल. पहा, तू विहीर खणली 24 फूट, त्याच्यात तुला 70 फूट तू विहीर खोल खणली म्हणते. कशी खणली, खोल. मग तुला पहिल्यांदा विहीर कळावी, तुला विहीर कळावी, ओके. ही अशी विहीर खणली तू, तर याला म्हणतात उंची भाऊ. आणि या विहिरीमध्ये हा जो असेल तो व्यास असेल ना, तर व्यास आला म्हणजे हे गोलाकार आलं का नाही, हे गोलाकार. मग व्यास हा मी सांगितलं होतं त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे तुला इथं आर काय आहे, तर 24ची निमपट म्हणून इथं आर आहे 12 फूट. आर किती आहे, 12 फूट. मग तुला ह्या गोलाकार पाईपचं काय काढायचं माहिती आहे का, घनफळ. जेव्हा आतला भाग पूर्ण येतो त्याला म्हणायचं घनफळ, बाहेरचा भाग येतो त्याला म्हणायचं पृष्ठफळ. हे तुला भूमितीमध्ये शिकायचंय, ते आपल्या ॲपमध्ये पूर्ण डिटेल सांगितलंय मी, तिथं क्लिअर करू आपण. मग काय करायचं, याचं सूत्र आहे पाय वर आरचा वर्ग h. मग पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे आता 12 फूट. मग आरचा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 आणि h म्हणजे 70 फूट खोल. हे 70 जे कटतंय ते काटू. 7 10 70, 12 12 144. मग 22 चोक 88, हातचे आले 8. 22 चोक 88, 88 आणि हातचे आलेले 8 96, पुन्हा हातचे 9. 22 1 22, 22 9 31 गुणिले 10 म्हणजे हा 0 आणि म्हणून तुला 31,680 काय करेल, माती तू बाहेर काढशील घनफुटामध्ये. माती घनफुटामध्ये बाहेर काढशील 31,680. चला, प्रश्न वाटला होता तुम्हाला अवघड आहे, काही अवघड नाही आहे. मी असल्या होता आणि घेऊ नका. फक्त जे प्रश्न मला आकृत्या करताना ते प्रश्न मी घेईना, हे फक्त थोडं लक्षात घ्या. आता पुढे एक प्रश्न विचारला, असा एक कॉलम विचारलाय, त्या कॉलममध्ये संख्या दिल्यात आणि प्रश्न दिलाय. पुढील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. मग त्यानं काय विचारलं होतं, इथं 4C, इथं दिलं होतं 28A आणि इथं दिलं 7C. मग इथं काय दिलं माहिती आहे का, 2B, इथं दिलाय क्वेश्चन मार्क, इथं दिलंय 5A. त्या ठिकाणी इथं दिलंय 3A, इथं दिलंय 45B आणि या ठिकाणी दिलं होतं 15B. मग त्यानं काय केलं माहिती आहे का, की या ठिकाणी तुला कळल की जेव्हा तू याला भागलं म्हणजे असामायिक घटकाला भागलं तेव्हा असामायिक तुझं उत्तर कसं येते पहा. म्हणजे इथं काय म्हणला तू, 728 भागणारं कोण आहे, ए आहे. भागणारा कोण आहे, सी होता ना. 728 म्हणून वरती दिलं 4C. मग इथं पण पहा बरं, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, बी कॉमन एक अक्षर राहिलं होतं. म्हणजे इथं बी आलं, इथं याचा भागाकार उत्तर हे आलं का नाही. मग तसं या ठिकाणी 5 दोन्ही 10. मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, 10C. तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, 10C. 10ला 5 न भागलं, 5 दोन्ही 10. इथं 28ला 7 न भागलं, इथं 45ला 15 न भागलं, म्हणून इथं उत्तर काय आहे, 10C. काय आहे प्रश्नाचं उत्तर, 10C. आता पुढे दिलेला प्रश्न मोठा असेल तरी ताण घ्यायचा नाही, प्रत्येक गोष्टी मी क्लिअर करून दाखवलो. अला एक काम पूर्ण करण्यात 4 तास लागतात,
ब ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात, क ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात. जर अ ब क यांनी एकत्रितपणे काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? आता पहा, अ ला काम करायला 4 तास, ब ला काम करायला 6 तास, क ला काम करायला 12 तास. तुला हे माहीत आहे अशा प्रश्नाचं उत्तर काढताना काम छेदात घ्यावे. म्हणजे अ 1/4 काम, ब 1/6 तास आणि क 1/12. हे तिघं मिळून म्हणल्यावर बेरीज. मग अपूर्णांकाची बेरीज करताना तुला माहीत आहे छेद समान लागतो. मग इथं 12 आहेत, या 6 ला 12 करण्यासाठी 2 न गुणणार, अंशाला पण 2 न गुणणार. इथं 4 आहेत, 12 करण्यासाठी 3 न गुणणार, अंशाला पण 3 न गुणणार. मग 3 1 3, 4 त्रिक 12, बे 1 बे, 6 2 12 अधिक 1 1 1, 12 1 12. समान छेद तू एकदा लिहिणार. अंशाची बेरीज 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, म्हणून 6 1 6, 6 2 12. आणि म्हणून हे तिघ जण जेव्हा एकत्रित काम करतील तेव्हा त्यांना वेळ लागेल, लक्षात घ्यायचे, 2 तास. आता हा प्रश्न समजा तुला वाटलं या पद्धतीनं सोडवायचा नाही, तर काय करायचं माहिती आहे का? अशा प्रश्नाचं उत्तर करताना डायरेक्ट पद्धत कोणती? काय करायचं? तुला दिलेल्या प्रश्नात किती लोक दिलेत? 3 लोक दिलेत ना, मग असं लिहायचं. पहा काय करायचं, अ गुणिले ब गुणिले क. ओके, छेदस्थानी अ गुणिले ब अधिक ब गुणिले क अधिक क गुणिले अ, म्हणजे त्यांच्या कालावधी, जे काम करण्याचा कालावधी दिलाय तो. मग काय करणार आपण? पहा बरं, 4 गुणिले 6 गुणिले 12, 4 गुणिले 6 गुणिले 12. मग छेदस्थानी अ ब म्हणजे 4 गुणिले 6, ब क 6 गुणिले 12, क अ 12 गुणिले 4. मग 4 गुणिले 6 गुणिले 12 छेदस्थानी 4 सक 24 अधिक 12 सकम 72 अधिक 12 चौक 48. मग आता आपल्याला बेरीज पहिले करावं लागेल. मग काय कर, इकडे लिहिलो आपण, हे जर असं इकडे लिहिलो, लक्षात घ्या. मग 4 गुणिले 6 गुणिले 12, मग या ठिकाणी बेरीज 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, हातचाला 1 5, 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 12 12 144, 6 दोन्ही 12 आणि बे दोन्ही 4, म्हणून तिघांना काम करायला 2 दिवस लागतील. डायरेक्ट पद्धत. चला पुढचा प्रश्न पहा काय आहे. प्रश्न कसे त्याचा ताण घेऊ नका, प्रत्येक गोष्टी सोल्युशन मध्ये पाहिलं होतं आपण. पहा, लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली, तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? तर तुला माहिती आहे प्रश्न सोडवताना पूर्व दिशा उजव्या हाताला, त्याच्या अपोजिटला पश्चिम दिशा, वरती दिशा उत्तर आणि खाली दिशा दक्षिण असते. उपदिशा 4, आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. हे आपल्याला माहीत असावं. आता ही लता आहे, लता. ओके, ही लता इकडं तोंड करून बाई उभी आहे, ती इकडं तोंड करून उभी आहे, म्हणजे ते हा उजवा हात तिचा इकडे. कळलं? ती 10 वेळा वळली म्हणते काटकोनात. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. कळलं? मग 90 अंशाचा कोन म्हणजे या दिशेपासून या दिशेत 90 अंशाचा कोन. मग ती पहिल्यांदा वळाली या दिशेवर, हे झालं तिचं एकदा वळणं. त्याच्यानंतर वळाली दुसऱ्यांदा, कळलं? आता वळाली तिसऱ्यांदा, आता वळाली चौथ्यांदा, पुन्हा 5व्यांदा, पुन्हा 6व्यांदा, पुन्हा 7व्यांदा, पुन्हा 8व्यांदा, पुन्हा 9व्यांदा, पुन्हा 10व्यांदा. म्हणून सध्या ती कोणत्या दिशेवर आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर, तिचं तोंड सध्या पश्चिम दिशेला आहे. कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय म्हणते? 2 संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? आता प्रश्न नीट समजून घ्या. काय म्हणते? 2 संख्या आहेत, त्या 2 संख्यांची बेरीज
80 आहे. किती आहे? 80 आहे. आणि पुढं काय म्हणलंय? त्यांच्या वर्गांची बेरीज, त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 80. वर्गांची बेरीज 80 आणि त्यांची बेरीज 12 आहे. तर त्या दोन संख्या, त्याच्यापैकी काय म्हणते? मोठी संख्या कोणती? त्याच्यापैकी काय? मोठी संख्या. तू या प्रश्नाचं उत्तर पर्यायातून काढू शकत होता. पर्यायातून गेला तरी जमतंय. पर्यायातून काय केलं? तो पहिला पर्याय घेतला 4. तर एक संख्या 4 म्हणल्यावर 1 8. पण तुला त्यानं मोठी म्हणते. कोणती संख्या काढ? मोठी. कारण दोघांची बेरीज 12 आहे म्हणजे 1 4 घेतल्यावर दुसरी 8 घ्यावं लागेल. कळलं का? तर याच्यात मोठी 8 आहे ना, यांच्या वर्गाची बेरीज केली. 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64. चला उत्तर किती आलं? 80. मग याच्यातली मोठी 8 आहे ना. तू इथं 4 पहिला पर्याय घेतला पण 4 लहान आहे. मग मोठी कोण आहे? 8 आहे. हे तुझं डायरेक्ट उत्तर झालं. पण तुला वाटलं नाही मला पर्यायातून जायचं नाही, मला डायरेक्ट सांगा. डायरेक्ट ऐक मग. लहान संख्या x मानू घे आता. मग दुसरी संख्या किंवा मोठी संख्या तर काय म्हणणार? दोघांच्या बेरजेतून लहान गेली तर ही मोठी. आता काय म्हणते? या दोघींच्या वर्गाची बेरीज बापा 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 80 आहे. आता x वर्ग तर तुला हे माहित पाहिजे, a अधिक b कंसाचा वर्ग म्हणल्यावर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग म्हणल्यावर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. काही म्हणला आता मी जीवत देतो. आता मला तू काही सांगू नको, मला पोलीस भरती द्यायचीच नाही माहितीच ना. तू हा यूट्यूबचा क्लास बी नाही पाहायचा, मला तू ह्याकडे पाहायचंच नाही. एवढे कुठाने म्हणल्यावर मला पोलीस भरती द्यायची नाही. MPSC देतो आता डायरेक्ट. काही ताण घेऊ नको. मी हे मग इथं प्लस 12 हे ए मान आणि x हे बी मान. मग तू काय म्हणणार? इथं हे असं तयार करणार तू 12 वर्ग 2 गुणिले 12 गुणिले x अधिक x चा वर्ग ते a वजा b चा वर्ग. आता पहा x चा वर्ग अधिक 12 वर्ग 144 मायनस 12 दोन्ही 24x अधिक x चा वर्ग. थाड मेला तू बापा. आता थाड मेला का नाही तू? म्हणजे तुला ताण आला की सर मायच्यानं मला काहीच करा वाटन आता है ना. मग तुला पुन्हा त्यानं काय म्हणलंय? या दोघांच्या वर्गाची बेरीज किती आहे म्हणते? 80 आहे. मेन तू हे कुठाने आता इथं चालू झाले प्रश्न आपण पाहिलो डायरेक्ट पद्धतीनं. ताण घेऊ नको. मग काय करणार तू? x चा वर्ग तुझ्याकडे आलं 2x चा वर्ग. बापरे. मायनस जशाला तसे 24x हे अधिक 144 हे पुढं गेले. कळलं का? पुढे गेले. काही ताण घेऊ नको. आता तो काम काय? याच्यातून 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढू म्हणजे 2 न भागायचं. 2 कटले 1 चा वर्ग बे 1 बे बे 2 4 12x. आता इथं पण कळलं का? म्हणजे चॅलेंजच नाही त्याला. कळलं का? आता बे 7 14 बे 7 14 कळलं का? बे 2 4. आता पुन्हा वांदे झाले का नाही तू? पहा इथं 2 कॉमन काढले ना, बरोबर आहे ना? 2x. मग 2 कॉमन काढल्यावर काय होईल? लक्षात घ्या x चा वर्ग नाही आता पहिले इथं लक्षात घ्या. कारण 144 पण पुढे 80 आहे म्हणते. दोघांच्या वर्गाची बेरीज 80 आहे ना. मग अधिक 144 पुढं मायनस 144 ना भाऊ. कळलं का? मायनस 144. मग इथं लक्षात घे 2x चा वर्ग इथं काय आहे? 2x चा वर्ग वजा 24x बरोबर 144 मधून 80 गेले, 4 मधून 0 गेला 4, 14 तून 8 गेले 6 मायनस 64. मग आता याच्यातून काय म्हणलं मी तुला? लय कुठाने झाले ना बापा. आता याच्यातून पुन्हा म्हणते की 2 कॉमन काढू. 2 न भाग दिला 1 चा वर्ग बे 1 बे बे 2 4 12x बरोबर बे 3 6 बे 2 4. मग आता काय असते माहितीये का? याची अशी फोड पाडायची की याचा गुणाकार 32 आला पाहिजे, मात्र याची बेरीज वजाबाकी 12 आली पाहिजे. म्हणून 8 आणि 4 8 चौक 32 8 आणि 4 12. म्हणून एका कंसात x वजा 8 एका कंसात x वजा 4. म्हणून त्या 2 संख्या 8 आणि 4 आहेत. 8 चा वर्ग 64 4 चा वर्ग 16. दोघांची बेरीज 80 नसेल तर पर्यायातून जाय उत्तर दे, पण मार्क तू हा जाऊ देऊ नको. ओके.